फाल्गुन अमावस्येची ती रात्र महाराष्ट्राच्या छातीवर एका महाभयंकर संकटाचं सावट घेऊन आली होती. तुळापूर आणि वडू बुद्रुकच्या सीमा जिथे भीमा आणि इंद्रायणी नद्यांच्या संगमाने एकत्र येतात, तिथे पाण्याचा खळखळाटही जणू भीतीने मोका झाला होता. मुघल छावणीत शेकोट्या पेटलेल्या होत्या, पण त्या प्रकाशात माणुसकीचा थरकाप उडवणारे क्रौर्य थैमान घालत होते. औरंगजेबाच्या आदेशानं स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर न भूतो न भविष्यती असे अनन्वित अत्याचार करण्यात आले होते. मृत्यूच्या दारात उभे राहूनही ज्या राजानं औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून स्वराज्याचा स्वाभिमान आणि स्वतःचा धर्म राखला, त्या सिंहाचा सूड घेण्यासाठी मुघल सैन्यानं त्यांच्या पवित्र देहाचे अमानुष तुकडे केले होते. औरंगजेबाचा क्रूर हुकूम संपूर्ण परिसरात गाजत होता. या बंडखोराच्या शरीराचा एकही तुकडा एकत्र येता कामा नये, त्याला अग्नी मिळता कामा नये. जो कोणी या देहाच्या जवळ जाईल त्याचेही असेच तुकडे तुकडे करून नदीत फेकले जातील. मुघल घोडदळाची गस्त नदीच्या काठाकाठानं फिरत होती. तलवारींच्या पात्यांवर मशालींचा प्रकाश चमकत होता आणि संपूर्ण वडू गावात एक भयानक सुन्न शांतता पसरली होती. पराभवाच्या आणि सोडाच्या भीतीनं प्रत्येकानं आपली दारं आतून घट्ट लावून घेतली होती. मराठ्यांचं काळीज रडत होतं, डोळ्यात अश्रू आणि रक्ताचे पूर वाहत होते. पण मुघल सत्तेच्या त्या अकराळ विक्राळ दहशती समोर पुढे येण्याचं धारिष्ट कोणामध्येच उरलं नव्हतं. पण याच अथांग काळोखात जिथे मृत्यू स्वतः पहारा देत होता, तिथे वडू बुद्रुक गावातील एका झोपडीत शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूराजांच्या निष्ठेचा एक अंगार पेटत होता. तो अंगार म्हणजे गणपत महार, ज्यांना इतिहास गोपाळ महार या नावानं आदरानं ओळखतो. आपल्या राजाच्या देहाची ही विटंबना, ते रक्त, ते पवित्र अवशेष नदीच्या पात्रात कुत्र्या मांजरांच्या भक्ष्यस्थानी पडणार, ही कल्पनाच त्यांच्या स्वाभिमानी रक्ताला सहन होत नव्हती. राजे आम्हासाठी राजे होते आणि मरतानाही ते आमचेच राजे आहेत, हा एकच विचार त्यांच्या मनात पक्का झाला होता. गणपत महार यांनी आपल्या सोबतच्या काही अत्यंत विश्वासू, जीवाला जीव देणाऱ्या धाडसी तरुणांना एकत्र केलं. मृत्यू समोर ठाकला आहे हे त्यांना माहित होतं. जर पकडलं गेलं तर केवळ स्वतःचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा थरकाप उडवला जाईल, याची पूर्ण कल्पना असूनही या मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देण्याचा आणि राजाच्या देहाला सन्मान मिळवून देण्याचा वज्र निश्चय केला. रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला. हवेतील गारठा वाढत होता आणि मुघल सैनिक मद्याच्या धुंदीत आणि थंडीमुळे शेकोट्यांभोवती पेंगुळू लागले होते. गस्तीचा वेग किंचित मंदावला. नेमकी हीच वेळ साधून हातात कोणतीही शस्त्र न घेता केवळ अथांग काळीज आणि राजाबद्दलची भक्ती घेऊन हे मावळे अंधाराचा एक भाग बनून झोपडी बाहेर पडले. ते रांगत झाडाझुडपांचा आडोसा घेत भीमा इंद्रायणीच्या पात्राकडे सरकू लागले. पाणी बर्फासारखं थंड होतं आणि नदीच्या पात्रात मुघलांनी टाकलेले राजाच्या शरीराचे तुकडे विखुरलेले होते. गणपत महार आणि त्यांचे सहकारी पाण्यात उतरले. पाण्याचा यत्किंचितही आवाज होणार नाही अशी कमालीची खबरदारी घेत त्यांनी चिखलातून, पाण्याच्या प्रवाहातून आणि धारदार खडकांमधून हाताने चाचपडत राजाचे अवयव शोधण्यास सुरुवात केली. अंधारात जेव्हा पहिला अवयव गणपत महार यांच्या हाताला लागला तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. तो स्पर्श शिवछत्रपतींच्या रक्ताचा होता, स्वराज्याच्या अस्मितेचा होता. डोळ्यातून अश्रूंचे पाट वाहू लागले. पण हुंदका बाहेर पडला तर मुघलांच्या तलवारी थेट पोटात घुसतील याची जाणीव असल्यानं त्यांनी आपले ओठ दाताखाली घट्ट दाबून धरलं. एका बाजूला मुघल सैनिकांच्या घोड्यांच्या टापांचा आणि त्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता, तर दुसऱ्या बाजूला हे मावळे अत्यंत वेगाने प्रत्येक काट्याकुट्यातून आणि रक्ताळलेल्या चिखलातून शंभूराजांच्या शरीराचा एक एक तुकडा गोळा करत होते.
हाताला लागणारा प्रत्येक अवशेष ते अत्यंत हळुवारपणे एखाद्या लहान बाळाला कडेवर घ्यावे तसे कापडात गुंडाळत होते. ही केवळ शोध मोहीम नव्हती, तर ती एका महापुरुषाच्या विखुरलेल्या आत्म्याला एकत्र करण्याची भगीरथ धडपड होती. नदीपात्रातून सर्व अवशेष गोळा केल्यानंतर ते अत्यंत गुप्तपणे वडू गावातील एका बंदिस्त अंधाऱ्या घरात आणले गेले. खोलीत प्रकाशाचा एकही किरण बाहेर जाऊ नये म्हणून खिडक्यांना आणि दारांच्या फटींना गोणपाटाचे जाड तुकडे लावले गेले. एका कोपऱ्यात अत्यंत लहान दिवा जळत होता. आता समोर होते ते छिन्न विछिन्न झालेले शंभूराजांचे पवित्र शरीर. त्या मावळ्यांचे हात थरथरत होते, छाती धडधडत होती. राजाचे हे रूप पाहून दगडालाही पाजर फुटला असता, पण रडण्यासाठी वेळ नव्हता. कारण पहाट होण्यापूर्वी हे कार्य पूर्ण करायचं होतं. गणपत महार यांनी धाडस केलं. त्यांनी सुई आणि गोंडपाट शिवण्याचा जाड दोरा हातात घेतला. आपल्या दैवताचे शरीर सांधण्यासाठी त्यांनी तो सुई दोरा राजाच्या त्वचेत रुतवला. तो केवळ टाका नव्हता, तर ती स्वराज्याची तुटलेली आशा पुन्हा जोडली जात होती. प्रत्येक टाका घालताना सुईचा होणारा तो मंद आवाज आणि त्या अंधाऱ्या खोलीतील मावळ्यांचे श्वासोच्छवास प्रचंड थरार निर्माण करत होते. सुई टोचताना गणपत महार यांच्या स्वतःच्या बोटांमधूनही रक्त येत होतं, पण राजांच्या रक्ताशी त्यांचे रक्त एकरूप होत होतं. राजाचे पाय, त्यांचे हात, त्यांचे धड एकमेकांना अत्यंत काळजीपूर्वक मानवी शरीराच्या रचनेनुसार सांधले जात होते. प्रत्येक टाक्यासोबत त्या मावळ्यांच्या मनात औरंगजेबाविरुद्धचा सूड आणि राजाबद्दलची कृतज्ञता अधिक घट्ट होत होती. बाहेर पुन्हा एकदा मुघल गस्तीचा आवाज आला. सैनिकांचे बोलणे अगदी दाराजवळ ऐकू येऊ लागले. आतल्या सगळ्यांचे श्वास रोखले गेले. सुई हवेतच थांबली. काही सेकंद जणू काळ थांबलेला होता. सैनिक पुढे निघून गेले आणि पुन्हा एकदा हातांची हालचाल वेगानं सुरू झाली. पहाटेची वेळ जवळ येत होती. पूर्व दिशा अंधाराचा पडदा बाजूला सारण्यात उत्सुक होती आणि त्याच वेळी खोलीत एक चमत्कार पूर्ण झाला होता. विखुरलेले तुकडे तुकडे झालेले छत्रपती संभाजी महाराज पुन्हा एकदा अखंड भव्य रूपात समोर आले होते. जरी त्या शरीरावर शेकडो टाके होते, तरीही राजाचे तू रूप अजूनही तितकेच दैदिप्यमान आणि करारी वाटत होते. आता शेवटचे आणि सर्वात मोठं आव्हान बाकी होतं, ते म्हणजे अंत्यसंस्कार. औरंगजेबाच्या नाकावर टिचून राजाला अग्नी देणं म्हणजे थेट मृत्यूच्या जबड्यात हात घालणं होतं. पण हे मावळे मागे हटणारे नव्हते. त्या पहाटेच्या धुक्यात आणि अंधुक प्रकाशात वडू बुद्रुकच्या याच जमिनीवर लाकडाची चिता रचली गेली. शंभूराजांचे ते शिवलेले पार्थिव अत्यंत आदराने त्या चितेवर ठेवण्यात आले. गणपत महार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रोच्चारांशिवाय पण अंतःकरणातील आर्त हाकेने चितेला मुखाग्नी दिला. अग्नीच्या ज्वाला भडकल्या आणि त्यांनी अंधाराचा वेध घेतला. त्या ज्वाळांचा प्रकाश थेट मुघल छावणीपर्यंत पोहोचला. सकाळ होताच जेव्हा मुघल छावणीत ही बातमी पसरली की औरंगजेबाचा हुकूम धुडकावून रात्रीच्या अंधारात कोणीतरी शंभूराजांचे शरीर शिवले आणि त्यांच्यावर हिंदू पद्धतीनुसार अंत्यसंस्कारही केले, तेव्हा मुघल साम्राज्याचा पाया हादरला. औरंगजेब क्रोधाने वेडापिसा झाला. सैन्यानं वडू गावात धुमाकूळ घातला. या साहसानं नेतृत्व करणाऱ्या गणपत महार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडण्यात आलं. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. पण मरतानाही त्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्ती होती, कारण त्यांनी आपल्या राजाला सन्मानानं निरोप दिला होता. भीतीचा आणि गुलामगिरीचा तो प्रचंड मोठा तट एका रात्रीत या सामान्य मावळ्यांच्या अचाट धैर्याने पाडला होता. ती रात्र, तो सुईदोरा आणि ते बलिदान महाराष्ट्राच्या मातीत अशा रीतीने रुजले की त्यानंतर प्रत्येक मराठा स्वतः संभाजी बनून मुघल साम्राज्यावर तुटून पडला.
आणि औरंगजेबाच्या दफनीची सुरुवात याच मातीतून झाली. तुर्तास इतकंच. तुम्हाला जर हा इतिहास आवडला असेल तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.